नाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करावे। नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी। आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची मागणी। वेकोलीच्या नाल्यामुळे 400 एकर शेती बर्बाद, शेतकऱ्यांची भरपाईची मागणी। नागपुरात 9 ऑगस्टपासून स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन करणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीची घोषणा। चंद्रपूर जिल्ह्यात 2 दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे, नागरिकांच्या घरांचे, दुकानांचे, अन्नधान्य आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून आपदग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो घरांची पडझड झाली, तर हजारो हेक्टरवरील पिके पुराच्या पाण्याखाली आली। 15 पैकी 9 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यात एकूण 9040 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। बल्लारपूर शहरात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला। ऐतिहासिक किल्ल्याचा काही भाग खचला। विसापूर गावात भिंत कोसळून एक महिला जखमी झाली। आपदग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर क्षेत्रात येणाऱ्या खाणीच्या विस्तार दरम्यान 4 नाल्यांना डायव्हर्टेड करून एक नाला तयार करण्यात आला होता। त्याच नाल्याच्या बाजूला मातीचा ढिगारा करण्यात आल्यामुळे शेतात पाणी शिरायला लागले। त्यामुळे वरोडा, निमणी, साखरी, पवनी इत्यादी सर्व गावांना फटका बसला। गोवरी गावाची शेती बर्बाद होत आहे। या संबंधात पीडित शेतकऱ्यांनी वेकोलीचे सीएमडी नागपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी राजुरा, वेकोलीचे जीएम बल्लारपूर व गौरी आदींना नुकसान भरपाई देण्यासाठी निवेदन देण्यात आले, पण 2006 पासून आतापर्यंत नुकसान भरपाई देण्यात आली नाही। या संबंधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी केला आहे। यावेळी शंकर बोठे, प्रवीण पाचभाई, विठ्ठल पाचभाई, किशोर लोहे, सतीश वडसकर यांची उपस्थिती होती। अधिक माहिती देताना प्रवीण पाचभाई म्हणाले की जी हमारी भारतीय गवर्नमेंट से गुजारिश है कि ये WCL जो है अपनी मनमानी करके जो है जहाँ से वहाँ से नाला डाइवर्ट कर रही है। आपने अभी जो पहले नाला देखा वो नाला WCL ने डाइवर्ट किया है और जो नेचुरल नाले जो है वो उनको जॉइन करते जा रहे हैं और वो नाले का जो है पानी का स्तर बढ़ता जा रहा है। आगे चल के ये नाला जो है गांव के नज़दीक जो बड़ा नाला है उसको अटैच किया है। उसके वजह से जब भी बारिश होती है तब ये बड़ा नाला जब भर जाता है तब ये डाइवर्ट नाला जो है फुल हो जाता है और बाकी जो जॉइंट किए हैं नेचुरल नाले वो भी उसका पानी जो है ठप जाता है। उसके वजह से खेत खलियान में पूरा पानी फैल जाता है। फैल जाने की वजह से ये जो है पूरे खलियान जो है हमारे नेस्तनाबूद हो रहे हैं। काश्तकार शेतकरी जो है हर साल ये समस्या लेके शासन दरबार में जा रही है। तहसीलदार, कलेक्टर इनके पास अपना अर्जी कर रहे हैं, लेकिन शासन या कोई कोलफील्ड अधिकारी कोई भी हमारी समस्या को कोई सुन नहीं रहा। सब जो है अवॉइड कर रहे हैं और अपना काम कर रहे हैं। तो शासन से या सरकार से यही गुजारिश है कि ये समस्या जो है आज की नहीं न होते हुए 2006 से ये चलता आ रहा है। हमने जो भी कायदेशीर करना था दस्तावेज या अर्जी करनी थी, अर्जी भी हमने तहसीलदार, कलेक्टर इन सभी संबंधित अधिकारियों को हर साल कर चुके हैं, लेकिन किसी से हमें कुछ भी राहत मिलने लायक कोई ऐसा लेटर या कोई ऐसी लिखित कागज़ मिला नहीं है या फिर हमें कोई नुकसान भरपाई कुछ भी मिला नहीं है। तो इसलिए हम ये गुजारिश कर रहे हैं कि इस साल हम नुकसान भरपाई लिए बिना मानेंगे नहीं, और वो भी नुकसान भरपाई हमें पहले से होना 2006 से ये होता आ रहा है। हम छोटे से बड़े हुए हैं, हम छोटे से बड़े हुए तब तक हमने कभी ये देखा नहीं, लेकिन अभी देख रहे हैं। क्यों? क्योंकि ये WCL की वजह से। WCL जो है ये नाले के बाजू में ऐसे पहाड़ खड़े करके अपना खुद का घर बचा रहे हैं, लेकिन हमारा घर उजाड़ रहे हैं। ये कहाँ का नियम है, ये कहाँ का कानून है, ये हमें WCL या प्रशासकीय अधिकारी ये खुद हमें बताए, या फिर हमारी समस्या जो है, हमारी जो प्रॉब्लम है वो कोई ना कोई अधिकारी जो है, जो भी सुनने वाला है वो सुने, और कहीं ना कहीं हमारा आक्रोश जो है वो सुन के, वो समझ के हमारी समस्या का समाधान दे। You're the only air I can breathe when I'm just
स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती व्हावी. कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल सरकारने भरावे. किमान 200 युनिट निःशुल्क करावे. तसेच शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे व पेट्रोल डिझेल गॅसची दरवाढ त्वरित मागे घ्यावी. यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे 9 ऑगस्ट 2021 विदर्भ चंडिका मंदिर, शहीद चौक, नागपूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला संपूर्ण विदर्भातून हजारो विदर्भवादी ठिय्या आंदोलनात सामील होणार आहे. 9 ऑगस्टला विदर्भ चंडिका देवीला साकडे घालून दुपारी 1 वाजता ठिय्या आंदोलनाला शुभारंभ होईल. सन 1997 भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये भुवनेश्वरला वेगळ्या विदर्भाचा ठराव केला, परंतु अटलजींनी उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड हे 3 राज्याची निर्मिती केली, परंतु विदर्भ दिला नाही. विदर्भाच्या जनतेवर तेव्हाही भाजपने अन्याय केला. 2014 मध्ये निवडणुकीत तुम्ही आमचे भाजपाचे सरकार आणून द्या, आम्ही विदर्भ देतो असे विदर्भातील जनतेला आश्वासन देऊन भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांनी मते मागितली, परंतु महाराष्ट्रात सत्ता मिळाली. केंद्रातही भाजपाची सत्ता होतीच व केंद्रालाच राज्य निर्मितीचे अधिकार असतानाही भाजपाने विदर्भ न देऊन विदर्भाच्या जनतेशी बेईमानी केली आहे. ही जनता विसरणार नाही. या संबंधात अधिक माहिती देताना ॲडव्होकेट वामनराव चटप म्हणाले की स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी ही 1905 पासून 116 वर्षापासून सुरू आहे आणि काँग्रेसने 20 आणि 27 मध्ये विदर्भाचं पारतंत्र्याचं सण राज्य द्यावं म्हटलं. 38 साली मध्य प्रांताच्या असेंब्लीने एकमताने ठराव केला आणि पहिला राज्य पुनर्रचना आयोग फजोलडी कमिशन त्यांनी विदर्भ सक्षम आणि शिल्कीचा द्यावं म्हटलं आणि शेवटचा संगमा साहेबांचा आयोग त्यांनी म्हटलं विदर्भाचं राज्य सक्षम आणि शिल्कीचं आहे, जेव्हा तेलंगणा देऊ तेव्हा दिलं पाहिजे. आजपर्यंत आम्ही 61 वर्ष महाराष्ट्रात राहिलो. आमच्या वाट्याला हक्काचे बजेटमधले पैसे सिंचनाचे मिळाले नाही, सार्वजनिक आरोग्याचे मिळाले नाही, आम्हाला रस्त्याचे मिळाले नाही, पिण्याच्या पाण्याचे मिळाले नाही, ग्रामविकासचे नाही, आदिवासी नाही, समाज कल्याणचे नाही, असे 75,000 कोटी रुपये आमचे महिने आहे आणि सरकारचं दिवाळं निघालंय. सरकारवर 5,20,000 कोटीचं कर्ज आहे. वर्षभराचा खर्च भागवायला 9,500 कोटी रुपये कमी आहे आणि मागच्याही वर्षी 67% बजेटला कपात होती. याही वेळेला बजेटला कपात आहे आणि महाराष्ट्र सरकार आता काहीही देऊ शकत नाही. नोकऱ्यासाठी विदर्भात महाराष्ट्रामध्ये 45 लाख पोरं बेरोजगार होते. कोरोनामुळे 21 लाख पोरांचा रोजगार गेला, 66 लाख आहे. 17 लाखापैकी 2 लाख पदं रिक्त आहे आणि 8 वर्षापासून अनुकंपा तत्वाची नोकर भरती, 7 वर्षापासून वर्ग 3, वर्ग 4 आणि 4 मे पासून ही सर्व खात्याची सार्वजनिक आरोग्य, औषधी द्रव्य आणि मेडिकल एज्युकेशन सोडलं तर बंद आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सौ सोनारकी एक लोहारकी म्हणजे विदर्भाचं स्वतंत्र राज्य आहे आणि म्हणून आम्ही 116 वर्षाची मागणी पदरी पाडण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय आणि देशातल्या पंतप्रधानाला, देशातल्या भाजप सरकारला सांगतोय की विदर्भातून चालते व्हा, तात्काळ विदर्भाचं राज्य निर्माण. पकडीगुड्डम विसर्गाने मासे वाहून गेले, मच्छीमारांचे मोठे नुकसान. कोरपणा तालुक्यातील 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या पकडीगुड्डम पाणलोट क्षेत्रात 2 दिवस झालेल्या जोरदार पावसाने जलाशय 24 तासातच तुडुंब भरल्याने पाण्याचा विसर्ग शुक्रवारी सकाळी सुरू झाला. नुकत्याच या ठिकाणी मत्स्यबीज जलसंचयन करण्यात आला होता. मत्स्यबीज मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने आर्थिक फटका बसला आहे. परिसरातील नागरिकांची विसर्ग चालू होताच सांडवा परिसरात बघ्यांची गर्दी झाली. भागातील अनेक या संधीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात मासोळी खाण्याचा आनंद घेतला. मात्र मत्स्यबीज वाहून गेल्याने मच्छीमारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. राजुरा येथील सोमनाथपूर वार्डात घरगुती वादातून मोठ्या भावाने लहान भावाचा गळा दाबून हत्या केल्याची घटना आज दिनांक 25 जुलै 2021 रोजी उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार आज दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान काहीतरी कारणाने सूरज व धीरज देवगडे या भावात वाद सुरू झाला आणि वादाचे स्वरूप हाणामारीत झाले व त्यातच मोठा भाऊ सूरज देवगडे याने रागाच्या भरात धीरज देवगडे याचा गळा दाबून त्याला ठार केले. धीरज हालचाल करत नसल्याचे पाहून त्याला उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून धीरज याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मर्ग दाखल करण्यात आला असून सूरज देवगडे याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोस्टमॉर्टम नंतर पुढील कारवाई करण्यात येईल. आता कोरोना अपडेट. गत 24 तासात जिल्ह्यात 8 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 6 जण नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज एकही मृत्यू नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84,978 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83,341 झाली आहे. सध्या 103 बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1,534 बाधितांचे मृत्यू झाले आहेत. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.